ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्ये नमः. ओम श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपलं सगळ्यांचं या दासबोध अभ्यास वर्गात स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना आवाज येतो आहे ऐकू? ठीक, ओके. आता आज आपण आपल्या या दुसऱ्या दशकात जो मूर्ख लक्षणांचा आहे त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळी रजोगुण आणि तमोगुण पाहिले. त्याच्या आधी मूर्ख लक्षणं पाहिली, मग उत्तम लक्षणं पाहिली, मग कुविद्येची लक्षणं पाहिली, मग सद्विद्येची लक्षणं पाहिली. आणि मग आज आपण सत्वगुण जो पाहत आहोत आपण तो आपण पुढे करू. मग चला आता आपण कुठे जिथे थांबलो होतो तिथून सुरू करू. तर आपण या रजोगुण तमोगुण सत्वगुण पाहत आहोत. आता गेल्या वेळी जे बघितलं ते मी पटकन त्याचं सारांश बघूया आपण की ही जीवांची सकळ सृष्टीची रचना सत्व रज तम गुणात सांख्य मुनींनी केली. आणि हे जे आपल्या मनातले विविध भाव जे व्यक्तिमत्व अनेक अंगांनी उमलत त्याचे आपण सर्वसाधारणपणे 3 भाग केले. या 3 भावना आपल्या ज्ञान, शांती, समाधान, निस्वार्थी प्रेम, परोपकार याचा आपण याला सांख्य मुनींनी जे विभागणी केली, वर्गवारी केली, सत्वगुणात केली. तर इच्छा माझ्या स्वतःच्या आशा आकांक्षा स्वार्थासाठी का होईना आपल्या स्वप्रयत्नांनी पूर्ण करणं, धडपड, लढाऊ वृत्ती याचं त्यांनी रजोगुण म्हटलं. आणि शेवटी आळस, निद्रास, सुस्ती, मोह याला त्यांनी तमोगुण. मग आता आपण पुढे काय पाहिलं की एक सारांश रूपाने सत्व रज तमो गुणात्मक ही सृष्टी जर आहे, मी त्याचा सृष्टीचाच एक भाग आहे, तर मग हे 3 गुण हे या तीन हे सगळी व्यक्तिमत्व, आपल्या मनात येणाऱ्या भावना, आपलं स्वभाव हे सत्व रज तमो गुणात आहेत. प्रत्येकामध्ये हे 3ही गुण आहेत. पण असं काही एक आहे की आपल्यामध्ये या 3 पैकी एक गुण थोडा वरचढ असतो सर्वसाधारणपणे. आणि मग काय होतं की त्याच्यापैकी कोणामध्ये कुठला सत्वगुण वरचढ असेल, कोणामध्ये रजोगुण वरचढ असेल, कोणामध्ये तमोगुण. आणि मग त्यानुसार माणसाची एकंदर वर्तणूक सत्व रजो किंवा तमोगुणी असते. चला इथपर्यंत आपण पाहिलं. आता थोडं सोप्या शब्दात पाहू, अगदी सोप्या शब्दात, की प्रत्येक मनुष्य कमी अधिक प्रमाणात स्वार्थी असतो. हो, आता आपण सगळे स्वार्थी आहोत, पण असं कोणी म्हणत नाही बरं का की मी स्वार्थी आहे. फक्त काय होतं, माझी स्वार्थाची वागणूक ही माझ्या हवेपणातनं व्यक्त होते. मग फक्त फरक काय होतो की मला कशाबद्दल स्वार्थ आहे आणि किती स्वार्थ आहे एवढाच फक्त फरक. बाकी आपण आपली वागणूक आपल्याला हवेपण वेगवेगळ्या तऱ्हेनं व्यक्त होतं, ते किती जोशाने व्यक्त होतं आणि कशाबद्दल आपण हवेपण असतं ते आहे. पण आता परमार्थामध्ये हे सांसारिक हवे नकोपणाचा आपण चर्चा नाही करत आहे. तर सत्वरज तमाची आपण वर्गवारी अध्यात्मदृष्ट्या रामदास स्वामींना काय अपेक्षित आहे, तर ते काय म्हणतात
की ज्या माणसाला मुख्यत्वे करून त्याची वर्तणूक अध्यात्माला पोषक असते तो सत्वगुण. जेव्हा म्हणतो की मला सुख लाभायला पाहिजे, माझं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, या पलीकडे मी काही जाणत नाही, तो रजोगुण. आणि आपल्या सुख घ्यायचा, सुख ओरबाडण्याचा, अतिरेक करायचा, त्या तो झाला तमोगुण. हे अगदी सोप्या शब्दामध्ये. मग आता आणखीन एक काय बघितलं आपण की आपली परमार्थाची चाल सोपी होण्यासाठी रामदास स्वामींनी या 3 गुणांमध्ये शबल गुण आणि शुद्ध गुण, शबल म्हणजे वीक, किंवा त्यांनी असं सांगितलं हे जे कमकुवत गुण आहेत किंवा जे हे त्रिगुण ते आपल्याला प्रपंचाकडे ओढतात, आणि जे शुद्ध गुण आहेत शुद्ध स्वरूपातले ते परमार्थाकडे ओढतात. आणि मग तशी आपली वाटचाल चालते. आणि त्या उद्देशाने आपलं चिंतन व्हावं, आपल्या मनात आणखीन विचाराचं आणखीन खोल जावे, हे शबल आणि शुद्ध. म्हणून आपण असं एक म्हटलं होतं की आपण जगाबद्दल विचार आपले कुठले आहेत, मन आपलं कुठे रमतं, आणि माझ्या अंतरंगात कुठले कुठले विचार एकंदर चालू आहेत, त्या सगळ्या विचारांमध्ये आपलं मन नाही रमत, काही थोड्याच विचारांमध्ये मन रमतं. तर हे आपण याची नुसती विचारांची नोंद घ्यायची असं आपण ठरलो. मग आता त्यांची वर्गवारी की माझ्यामध्ये शबल त्रिगुण जास्त आहे का पारमार्थिक त्रिगुण जास्त आहे, माझं व्यक्तिमत्व प्रपंचाभिमुख आहे, प्रपंचाकडे तोंड आहे माझ्या व्यक्तिमत्वाचं, का परमार्थाकडे तोंड आहे, हे आपण सत्वगुण आपला अभ्यास करून संपेल की नाही, त्या रामदास स्वामी सांगणार आहे की आपलं वर्तणूक कशी होते ती. पण हे आपलं एक आपण होमवर्क आपण स्वतःला घेतलं होतं, तर अजून आपण या आकड्या असं तक्त्यामध्ये घातलं नाहीये अजून, त्यातून घालू आता. पण आता आधी आपण पूर्ण करू आपला सत्वगुणाचा हा समास. आता बघा, गेल्या वेळी आपण ह्याच्यातले मुख्य मुख्य श्लोक बघितले, ओव्या बघितल्या. ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक. तर मग हे कसं म्हटलं बघा रामदास स्वामींनी की ईश्वराचं प्रेम पाहिजे पण प्रपंच सोडायचा नाही बरं का. आणि आपण गेल्या वेळी हेही बघितलं होतं, त्या एका फिलॉसॉफरचं मी तुम्हाला वाक्य सांगितलं होतं की लेट युअर विजन बी ॲज हाय ॲज यू वॉन्ट, but your feet must be always on the ground. आपण आपण आत्ता गृहस्थाश्रमात आहोत, आपलं प्रपंचासंबंधी, आपल्या मुलाबाळांसंबंधी, पती पत्नी, आई वडिलांशी जे आपलं कर्तव्य आहे ते नीट पार पडले पाहिजे. आणि त्यासाठी प्रपंचामध्ये हे नीट कर्तव्य करणं, पार करणं, याला रामदास स्वामी प्रपंच संपादने लौकिक म्हणतात. मग हे करत असताना आपलं कसं आपण केलं पाहिजे, तर म्हणतात परोपकाराची तातडी तो सत्वगुण. हे आपण गेल्या वेळी बघितलं. परोपकाराची तातडी, परमार्थाची आवडी, उठे भावार्थाची गोडी, परोपकाराची तातडी तो सत्वगुण. आणखीन काय बघितलं आपण गेल्या वेळी की मनुष्य हा महोत्सव प्रिय आहे, त्याला वेगवेगळे उत्सव आपल्याला आवडतात. तर मग तिथी पर्व महोत्सव तेथे ज्याचा अंतर्भाव, काया वाचा मने सर्व अर्पी तो सत्वगुण. मला एक गंमत आठवली. एका आश्रमात मी काही तरुणपणी जायचो, तर तिथे एक आमच्या भागातले प्रसिद्ध डॉक्टर यायचे. त्यांना खूप आवड होती आश्रमात काम करावं, ते खूप गावातले प्रसिद्ध डॉक्टर होते. मला काय सांगायचं आहे की काया वाचा मने अर्पी हे प्रत्येकाचं कसं, त्या आपण बघितलं गेल्या दशकामध्ये एक सभेचं पण एक वंदना केली बघा रामदास स्वामी सभेची. तर सभेमध्ये आलेले काय होतं, आपण एकमेकाच्या ह्यानी आपण आपली शक्ती उंचावते. तर ते डॉक्टर यायचे ना, तर त्यांच्या पत्नी पण डॉक्टर होती, त्यांचं मोठं हॉस्पिटल होतं गावामध्ये. तर पत्नीला आवडायचं नाही. तर ठीक आहे, असं असतं घरामध्ये, कोणी कधी पतीला आवडतं कधी पत्नीला नाही आवडत, तर मग ते ठीक आहे, त्याच्याबद्दल काही नाही. तर हे येऊन हे असं काही उत्सव असेल तर ते खूप काम करायचे, त्यांना वाढायला खूप आवडायचं. तर एकदा काय झालं,
काहीतरी कार्यक्रम होता, कार्यकर्त्यांची बैठक होती, मग काय जेवण काहीतरी नाश्ता वगैरे आणला असेल आणि नंतर चहा होता आणि मग त्यांनी ते काय म्हणले, मी कप बशा विसळतो म्हणून ते कोणीतरी विसळायचं तर त्यांनी ते म्हणले मी करतो, आले. मग ते त्यांना घ्यायला त्यांची पत्नी यायची हॉस्पिटल मधनं, आमची मीटिंग संपत आली की मग त्या यायच्या. गाडी त्यावेळेस गाडी असणं अप्रूप होतं. ते आल्या, तर त्या आतमध्ये आल्या, अजून त्याची मीटिंग संपली म्हणजे ते अजून कामकाज चालू होतं ना. त्यांनी बघितलं हे मिस्टर त्यांचे कब्बशा विसरत आहे. पुढच्या वेळापासून ते यायचे बंद झाले. मग नंतर कधी भेटले, म्हटलं का नाही आले? नाही म्हणे, पत्नी म्हणते तुम्ही तिकडे भांडी विसरायला जाता, नाही जायचा तिकडे. तो बिचारा काया वाचा मने सर्व अर्पितो सत्वगुण, त्याला त्याचं स्टेटस बाजूला सोडून, आपलं स्टेटस बाजूला सोडल्याशिवाय आपण साधक कसे बनणार? पण तो मनापासून, पण असं असं होतं की जो मला फरक दाखवायचा आहे, मला पती पत्नीतला विरोध नाही दाखवायचा, मला सांगायचंय मनोभूमिका जर फक्त शबल रजोगुणाची असेल, ते म्हणतात तिकडे कशाला जाऊन काम करायचं. पण जर रजोगुण असेल पण त्याला जर काया वाचा मने सर्व अर्पितो सत्वगुण असेल, तर तो काय म्हणतो, मी गावातला प्रसिद्ध डॉक्टर असेल पण मला आवडतं लोकांमध्ये काम करायला, तर त्याला रामदास स्वामी म्हणतात तो त्याच्या अंगामध्ये सत्वगुण, तो अधिकारी झाला, सत्वगुण अंगी आणखीन खोल खोल जायचा. आणखीन काय बघितलं आपण, आघाती उपजे धारिष्ट, तो सत्वगुण. आता हे प्रसंगानुसार होईल, कोणाविषयी कसं ते आहे पुढे पुढे सांगणार आहे, ते आणखीन त्याचं पुढे विश्लेषण आपण रामदास स्वामींकडनंच ऐकू. आणखीन काय म्हणले, शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया, सत्वगुण जाणावा तया अंतरी आला. वा, तर हे आता इनर क्वालिटीज आहेत की नाही. आता कोणापाशी, आता बघा, हे काया वाचा मने सर्व अर्पी ते दिसणार, पण आता कोणाच्या मनामध्ये शांती क्षमा दया आहे हे बघून समजेल का? नाही, ते प्रसंगानुसार कळेल. ह्याला म्हणतात वेदांतामध्ये, ह्याला म्हणतात इनर क्वालिटीज. त्याबद्दल पण पुढे या समासात आहे. त्या समासात पुष्कळ ओव्या आहेत, 85-87 ओव्या ह्याच्यामध्ये आहेत. तर बघूया पुढे काय म्हणतात. आहा, जेणे जिंकिली रसना तृप्ती जयाची, तृप्त जयाची वासना, जयास नाही कामना, तो सत्वगुण. गुजरातीमध्ये एक म्हण आहे, माणसनी ओळखाण खाटला परने पाटला पर. म्हणजे खाटला आणि पाटला म्हणजे काय, खाट म्हणजे झोपायचा आणि पाट म्हणजे पाटावर जेवायला बसायचं. तर बघा, ज्यांनी रसना जिंकली आणि त्याच्या वासना तृप्त झाल्या, मग आता त्याला कामना नाही उरणार, मग तो सत्वगुणी झालाच. आणखी काय म्हणले पुढे, होणार, ही फार प्रसिद्ध ओवी आहे दासबोधातली. होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त, तो सत्वगुण. आहा, बघा, प्रपंची आघात. बघा, आपण साधक म्हणून आहो, आपण दासबोधाचा अभ्यास केलाय, करणार आहे, तर मग आपलं असं नाही बरं का की आपले प्रपंच जसं ज्या मार्गाने येतोय तसं चालू राहणार. प्रपंची आपल्या आपल्या कर्मधर्म संयोगाने आघात होत असतील, ते जसे होणार ते येतील, पण त्यामध्ये आपलं चित्त डळमळीत न होणं म्हणजे सत्वगुण आहे. श्रवणाने मनन निजध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान, तो सत्वगुण. आहा, आता हे बघा, हे तरल तरल होत चाललंय आणि तुम्ही आता बघाल हे थोडं आता आपल्याला आपल्या अंगी बाणाला थोडं कठीण कठीण असं वाटेल. कसं ते बघा. आता बघा, या 61-67 जो ओव्या तुम्ही बघितल्यात ना, जयास अहंकार नसे, नैराशता विलसे, जयापासी कृपावसे, तो सत्वगुण. आणि पुढची ओवी बघा, 63वी. सकळासी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्वजन तोषविले, तो सत्वगुण. आता बघा, असा मनुष्य सगळ्यांना प्रिय होईल की नाही?
वेदांताच्या भाषेमध्ये असा मनुष्य सगळ्यांना आनंद देईल. आनंद घेण्यासाठी लोक त्याच्याकडे येतील. जनप्रियत्व त्याच्याकडे आपोआप चालत येईल. आणि ह्याचं आणखीन कसं म्हणले बघा, पराव्याचे दोष गुण दृष्टीस देखे आपण, समुद्रा ऐसी साठवण तो सत्वगुण. दुसऱ्याचे दोष पाहत नाही तो, फक्त समुद्र कसं कधी नको म्हणतो का, पाणी येतंय कसं म्हणतो का, बास बास आता आणखी किती पाणी होतच आहे समुद्रामध्ये, असं नाही, येऊ द्या त्याकडे तो. आणि याचा सारांश जणू काही या 67 आणि 17व्या ओवीत म्हणतात, नीच उत्तर सहाणे प्रत्योत्तर न देणे, आला क्रोध सावरणे तो सत्वगुण. बघा, असा जर आपला मित्र असेल, असं जर पती पत्नीतलं नातं असेल, तर संसार किती गोड होईल. मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे, इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण. आता बघा, हे जे आहे की नाही, तर हे आपण म्हणू काय, होय काय म्हणता, हे रामदास स्वामींनी सांगितले, नीच उत्तर सहाणे प्रत्युत्तर न देणे. आता ज्याला आपल्याला कठीण वाटत असेल किंवा ज्याला वेदांताचा अभ्यास नसेल, तर तो काय म्हणेल, मग काय याचा अर्थ आम्ही जगाकडून लाथा खाऊन घ्यायच्या का. लाथा खाणे हा असंसदीय शब्द झालाय. तर मग या पूर्व पक्ष जरा काय म्हणतात, सोफिस्टिकेटेड भाषेत आपण हीच शंका आपण मांडू. लाथा खाणं जरा कटू शब्द झाला. मग आपण काय म्हणू, असं आहे तर मग स्वाभिमान आणि सत्वगुण एकमेकांच्या विरुद्ध आहेत की काय. हा हे सोफिस्टिकेटेड झालं की मग आम्हाला आमचं काही म्हणणं असू शकतं का नाही. का सत्वगुण म्हणजे आम्ही ज्याच्याकडनं कसंही वाटून घ्यायचं तर नाही. रामदास स्वामींचं ह्याच्याविषयी सुद्धा पुढे सांगणार आहे. पण हे जे असं नम्रपणाचे वागणं आहे की नाही, त्याला बघा वेदांतामध्ये हे जे गुण आहेत ना, त्याला एक साधन चतुष्टय, तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, त्याला साधन चतुष्टय म्हणतात. म्हणजे काय, तर साधन चतुष्टय म्हणजे 4 मुख्य आपल्या, हे बघाशी सांगितलं, हे इनर क्वालिटीज आपले आतले गुण आहेत. तर म्हणले विवेक, आणि त्या विवेकाच्या जोडीलाच वैराग्य पाहिजे. वैराग्य नसेल आणि नुसतं विवेक असेल तर ते हास्यास्पद होतं व्यक्तिमत्व. आणि विवेक आणि वैराग्याच्या जोडीला ते म्हणतात षट संपत्ती पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, तर षट संपत्ती शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा आणि समाधान, ह्या प्रत्येकाबद्दल रामदास स्वामी सांगणार आहेत. पण हे जे नीच उत्तर सहाणे, क्रोध आवरणे, शंकराचार्यांनी त्यांचा एक विवेक चूडामणी हा आपल्या साधकांसाठी फार उत्तम ग्रंथ आहे, एक सुंदर आहे. त्यात ते म्हणतात, सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम, अप्रतिकारपूर्वकम सहनम सर्व दुःखान. मग एक संत म्हणायचे, हे सगळं आपण करतो ऑफिसमध्ये, नाही का आपण साहेबाचं ऐकून घेत, पण मग पाठीमागे चटरपटर सगळं चालू असतं आपल्या मनामध्ये. ते म्हणलं विवेक चूडामणी म्हणीमध्ये शंकराचार्य त्याला पुढे जोड देतात, चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. कसं सहन करायचं, चिंता विलाप रहितम, विलाप नाही करायचा. बघा मला कसं साहेब म्हणला किंवा मला कसं पती म्हणले, पत्नी असं कोणी काही म्हणलं, तर ते नाही. आला क्रोध सावरणे, प्रत्योत्तर न देणे, हा ही षट संपत्ती आहे. आणि हे जर अंगी बाणलं तर त्याचं साहजिकच तो मुमुक्षुत्व त्याला मिळतं. म्हणजे काय होतं ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण हे असं काही हेतू विरहित असं
उगीच ऐकायचं असं नाही, ह्याला हेतू आहे. आजच एक देशमुखांनी शलाका ताईंना एक पाठवला गोंधळकर महाराजांच्या प्रवचनाचा. त्याच्यामध्ये बघा सांगितले आपल्या हेतूवर सगळे आपल्या गुणांचं तेज प्रकट होत. का हेतू काय आहे? मी उत्तर प्रत्युत्तर का द्यायचं नाही, मी माझ्या मनात खळबळ का माजवायची नाही, तर मला साधून चतुष्टय कमवायचंय, मला मुमुक्षु व्हायचंय. ह्या उद्देशाने मी दुसरा कसा वागतो ते आपण नंतर बघू, तो व्यवहार झाला. पण मला जर साधक व्हायचं असेल, मी जर मुमुक्षुत्वाकडे माझी वाटचाल व्हायची असेल, तर मी साधन चतुष्टय मिळवणार. मी माझी वागणूक शंकराचार्यांनी सांगितलं तसं चिंता विलाप सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम, हे रामदास स्वामी सांगतायत. त्याला प्रतिकार नाही करायचा. आणि त्याची परिणिती कशी होणार आहे ते पुढच्या ओव्यांमध्ये सांगणार आहेत रामदास स्वामी. तर ते ऐकू त्यांच्याकडनं, रामदास स्वामींकडनंच. ते काय म्हणतात या ओव्यांबद्दल. आणि या ज्या पुढच्या ओव्या आहेत ना, या 3 ओव्या, त्या जणू काही या सबंध 87 ओव्यांचं सार सांगितलंय रामदास स्वामींनी. बघा आपण त्या ओव्या पाहू. आता बघा ते रामदास स्वामी त्यांना जाण आहे बरं का, असं मी नम्रतेनं म्हणतो की त्यांनी खूप मोठा समाज झालाय. तर कसं म्हणतात, आता असो हे बहुत. मग ते आता ठीक आहे म्हणे, एवढं पुष्कळ सांगितलं, आता मी सारांश सांगतो. काय सांगतो? देवी धर्मी ज्याचे चित्त, भजे कामना रहित तो सत्वगुण. बघा आता देशमुखांनी महाराजांचं जे पान पाठवलं त्यात कसं म्हटलंय की मनात कामना ठेवल्याशिवाय जो भगवंताची प्रार्थना करतो ते भगवंताला अधिक आवडतं. नुसतं वरवर म्हटलेलं नाही. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात म्हणले, नको वासना विषयी वृत्ती रूपे. आपल्या ज्या मनात जे हवे, पण सुरुवातीला जे आपण म्हणलं ते वृत्ती रूपाने, तरंग रूपाने राहत. नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा. बघा, भजे कामना रहित आणि सदा राम निष्काम चिंतित जावा. महाराजांनी सुद्धा त्यांच्या प्रवचनात हेच त्या पानामध्ये तेच सांगितलं. आणि पुढे रामदास स्वामी कसं जोड देतात मनाच्या श्लोकामध्ये, मना कल्पनालेश तो ही नसावा. तर असं आहे, आपल्या मनातले प्रश्न कधी संपत नाही. का नसावा कल्पनालेश? इतकं गोड आहेत रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. ते लगेच पुढे सांगतात का नसावा. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. किती किती कल्पना सुखाच्या आपल्या आहेत. नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. आणि ज्याच्या माझ्या मनामध्ये सुखाच्या या अनेक अल्गोरिदम बसले असतील ना, इथे क्रूज वर जाऊ का, तर कधी एकदा कोविड संपेल, मग मी ह्या रेस्टॉरंट मध्ये जाईन, इकडे जाईन तिकडे जाईन. रामदास स्वामी म्हणतात, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. चिन्मयानंद म्हणायचे, गॉड इज अ थरो जेंटलमॅन. ते म्हणतात तुमच्या मनात कामना आहे, तर मग ते कामना एंटरटेन करण्यामध्ये मी आहे. गॉड म्हणतो होऊ दे तुझ्या कामना पूर्ण, मग मी येईन. तो आपण येणार नाही. अति आदरे प्रीती नाही तयाला. मग ते म्हणतात माझ्याविषयी तुला आदर नाही, तर मग भगवान म्हणतात मी तुझ्या मनात कसा येईल. आणि अति आदरे प्रीती का नाही? मनी कामना आहेत म्हणून, कामनाविषयी आदर आहे. बघा हे कसं सार सांगितलं. आणि देवी धर्मी ज्याचे चित्त. आता इथं धर्म म्हणजे इथे धर्म हे उपासना या दृष्टीने बघायला बरं का. धर्म ना, हे धर्म आपण काय करतोय, रिच्युअल ज्याला म्हणतो ना, ते आणि धर्म आपण जणू काही एकच धरून असं गडबड काहीतरी होते आपली. तर तसं नाहीये बरं का. हे जे धर्माची जी उपासना आहे ती स्थूल देहासाठी नाही, ती सूक्ष्म देहासाठीच आहे. आपल्या मनात कामना कुठे आहे? स्थूल देहात कुठे नाही आहेत ना, सूक्ष्म देहात आहेत की नाही.
मग ते उपासना सुद्धा सुद्धा सूक्ष्म देहासाठीच आहे. आणि म्हणून म्हणले माझे चित्त हे देवी धर्मी, धर्माची उपासना कशासाठी, तर माझं चित्त देवाकडे लागावं म्हणून उपासना आहे, असा जो गुण आहे. आणि देवाची उपासना असं नाही की माझी काही व्यावहारिक अडचण होईल. महाराज म्हणायचे सकाम भक्ती नाही, भजे कामना रहित तो सत्वगुण. ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरे तारक. आहा, येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. हा सत्वगुण हे साधन चतुष्टय कसं आहे, तर संसार सागरी तारक, यांनी मी संसार सागर तरून जाणार आहे. बघा केवढं मोठं आश्वासन दिलं. आता हे आवळा देऊन कोहळा मिळाला की नाही आपल्याला वादावादीमध्ये, तर समजा आम्ही माझ्या पुरतं म्हणतो की समजा मुकाट्याने डिशेस धुतल्या, काय बिघडलं, घरचंच काम केलं नाही मी. आता त्याने जर माझ्या सत्वगुण वाढत असेल, रामदास स्वामींवर मी तेवढा तरी विश्वास ठेवला पाहिजे का नको, हे मी माझ्या पुरतं म्हणतोय. आणि आणि हे ज्ञानमार्ग आणि विवेक उमजला म्हणजे काय, मला आतून पडलं पाहिजे. पत्नीनं सांगून किंवा पतीनं सांगून दुसऱ्याने काम केलं तर काय विशेष नाही, आपण करण्यामध्ये जी मजा आहे की नाही. मग पुढे म्हणतात या सत्वगुणाने काय होतं, या साधन दृष्ट्याने काय होतं, ह्या ज्या वर्षे तीन ह्या म्हणल्या की लोकांनी सांगतो तसंच वागायचं का. म्हणले सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञान प्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती पाविजेत. बघा मानवाचं जे श्रेयस, जे अल्टिमेट गोल ते मिळेल सत्वगुणाने असं सांगितलं. तर बघा आपण ह्या आता बघा किती सुंदर सारांश सांगितल्या या 85, 86 या 87 या 3 ओव्यांमध्ये. एक संत असं म्हणायचे की याच्यामध्ये हा पूर्ण या समासाचा सारांश या 3 ओव्यांमध्ये आहे. मग मी म्हटलं आता आपण आणखी विचार करूया, त्यांनी इतकं ठासून सांगितले 3 अंश आहे तर बघूया. हा पण आणखी थोड्या वेगळ्या दृष्टीने विचार करू. आता बघा ह्या 3 ओव्या महत्वाच्या आहेत ठरलं तर याच्याकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघू. आता बघा तर आपलं ध्येय काय आहे. आता बघा आपण मागे एक 3-4 आठवड्यापूर्वी आपण म्हणलं होतं की 4 प्रश्न आपण विचारायचे, का, कोणाला, कशासाठी आणि काय होईल आणि मला काय मिळेल. याला म्हटलं अनुबंध चतुष्टय असं टेक्निकल नाव आहे, तर ते टेक्निकल नाव जाऊ दे, ते नको आपल्याला. ह्याचं ध्येय काय आहे तर बघा याच्यामध्ये त्यांनी 3 जे गुण आहेत ना, त्या 3 मार्ग, गुण नाही भक्त, त्या 3ही गुणांचं ध्येय एका ओवीत सांगितलं. भगवत भक्ती म्हणजे सगुणोपासनाचं ध्येय सांगितलं, ज्ञान प्राप्ती म्हणजे ज्ञान मार्गाचं ध्येय सांगितलं, आणि सायोज्य मुक्ती हे विशिष्ट अद्वैताच्या ह्याच्यातलं आहे, न्याय ह्याच्यातलं. तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला हे तिन्ही पैकी काहीही तुम्ही मानत असाल की नाही, ते तुमचं ध्येय या सत्वगुणाने प्राप्त होईल असं हे ध्येय त्यांनी व्यक्त केलं बघा या ओवीमध्ये. मग याला अधिकारी किंवा पात्रता कोण आहे, याला याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो प्री रिक्विसिट. हे कोण ह्याला पात्र ठरणार, तर हे जे सांगितलं की नाही शम दम उपरती, हे जर अंगी आपल्या बांधलं तर हे शमदम, केवळ शमदम असणं म्हणजे भगवत भक्ती नाही. तर हे आपण पात्र होत. ही पात्रता आपण मिळवली की पुढे काय होतं, तर पुढे मग त्याचा संबंध काय, संबंध पाहिजे की नाही. जे मी काही तुम्हाला कोणी आपल्याला संत उपाय सांगत आहेत ध्येयाप्रती जायचा, म्हणजे काय संबंध, म्हणजे मी नेमकं काय करायला पाहिजे. तर बघा देवी धर्मी ज्याचे चित्त भजे का, हे आपण केलं पाहिजे. भजे कामना रहित, हे आपण करायचं. मग याने आपल्याला शॉर्ट टर्म गोल, इमिजिएट काय फरक पडेल आयुष्यामध्ये, तर बघा शॉर्ट टर्म लाभ काय होईल, संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक, हा लाभ मिळेल. बघा ह्या तीन ओव्यांमध्ये त्यांनी सगळं अनुबंध चतुष्टय संबंध ते सार त्यांनी सांगितलं. विषय ध्येय काय, त्याचा अधिकारी कोण, संबंध काय म्हणजे नेमकं काय साधन करायचं आणि काय त्याचा लाभ होत जाईल. किती सुंदर, कसं ते पॅक्ट कॅप्सूल आहेत की नाही.
हे त्यांनी सांगितलं. ठीक आहे. आता मी पुढे काय म्हणतात, ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले यथामती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. इथं आपला सत्वगुणाचा समास सांगतो. आता तुम्ही म्हणाल काय तुम्ही इतकं मोठं मोठं सांगितलं सत्वगुणाचं. आता प्रश्न असा मनात येणं साहजिक आहे की नाही, या सत्वगुणाचं महती काय, किंवा काय याला महत्व काय आहे. आपण ते सुद्धा आता आपण थोड्या वेगळ्या आपल्या कॉमन भाषेमध्ये बघू. सत्वगुणाचं एवढं महत्व का हो, सत्वगुणाने काय होतं, थोडे आणखीन वेगळ्या तऱ्हेने पाहू. आता हे रामदास स्वामींनी 87व्या ओवीमध्ये सांगितलंच की नाही, सत्वगुणाने भगवत भक्ती मिळेल, सत्वगुणाने ज्ञान मिळेल, सत्वगुणाने सायोज्य मुक्ती मिळेल, हे सांगितलं. ठीक आहे. पण हे कसं होतं, हे शब्द आपण खूप वेळा वापरतो, ते काय होतं, थोडेसे गुळगुळीत होतात. त्यांनी आपल्या मनामध्ये काय म्हणतात ट्रॅक्शन, विचार तरंग आपल्या शब्दामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे की नाही आपल्या अंतःकरणामध्ये. ह्या जे तीन मोठे भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, विशिष्ट अद्वैत मार्ग, ह्याचा जो ह्याचे टेक्निकल शब्द आहेत, पण ह्याचे आपल्याला समजेल त्या भाषेमध्ये, त्या विचारांमध्ये, त्या भावनांमध्ये तरंग उठले पाहिजेत की नाही आपण. चला आपण त्या दृष्टीने थोडा विचार करू. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर थोडं आपण कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट बघू. तर सत्वगुणाच्या बरोबर विरुद्ध रामदास स्वामी कसं म्हणले की, रामदास स्वामी देहबुद्धीला अंधकार, तमो गुणाला अंधकार म्हणतात, आणि ते दुसऱ्या एका ओवीमध्ये म्हणणार आहेत ते सत्वगुणाला चांदण म्हणतात रामदास स्वामी. तोही समास आपण बघणार त्याच्या पुढच्या दशकात येणार आहे. तो नाही सत्वाचे चांदणे काही मार्ग न दिसे जेणे सकळ भ्रांतीचे गुणे आपोआप न दिसे. या सत्वगुणाला चांदण म्हणतात. पण आता त्याच्याशी आपला परिचय नाही, आपला तमगुणाशी जवळून परिचय आहे. तर मग आपण तमगुणाच्या ह्याच्यातनं बघू. चला आता आपण विचार करू. मग आपण असा आपल्या नेहमीच्या व्यवहाराच्या भाषेमध्ये आपल्याला वस्तूचे आपल्याला ज्ञान कसे होते, परमार्थाच्या भाषेत कुठे ज्ञान कुठे होतं आम्हाला. बरं चला वेगळ्या भाषेत आपल्या कुठल्या गोष्टीचे विपरीत ज्ञान व्हायचा अनुभव आहे की नाही. विपरीत ज्ञान व्हायचा अनुभव आहे. आता असा असा सोपा प्रश्न आहे. मग चला विपरीत ज्ञान आपल्याला कसं होतं कुठल्याही गोष्टीचं, म्हणजे काय जरा सोपं करून बघा. बर चला मग आपण चित्रपट, तुम्ही मूवी बघत असाल, तर आता आपण चित्रपटाचा आनंद कसा घेतो चला विचार करू. चला जायचं सगळ्यांनी सिनेमाला. चला आता आपण सिनेमा पाहू. चला चित्रपटाचा आनंद कसा, सिनेमा बघायचा नाही बरं का, चित्रपटाचा आनंद कसा घेतो तो विचार करायचा आहे. साहेब चित्रपट बघण्यासाठी पडद्यावरचे आभास दिसण्यासाठीची प्राथमिक गरज म्हणजे पहिली गोष्ट अंधार पाहिजे. अंधार असलेले चित्रपट ते पहिली जरूर आहे. चला मग अंधार करू. म्हणजे काय होतं, आपण स्वखुशीनच अंधारात शिरतो. ते सगळं खोटं असतं, ते माहीत असतं, तरी आपण तिथे जातो आणि मग काय करतो, मग त्याच्यात जाऊन बसतो. आणि मग पुढे एक पडदा असतो, आणि त्याला पण एक कंडिशन आहे बरं का, समोरचा पडदा हा कलंक विरहित असणं अत्यंत जरुरी असतं. तो झालत असेल, त्याच्यावर त्या पडद्याचे काही रंग असतील तर आपल्याला चित्रपट दिसणार नाही. मग आणखी कसा बघतो सिनेमा, आणि मग त्या स्वच्छ पडद्यावर अंधार पाहिजे, त्या अंधारात जे प्रक्षेपण उमटत मग ते पाहण्याजोगी परिस्थिती तयार होते. हे सोपं आहे समजायला, आपण नित्याचा अनुभव आहे. मग काय होतं बघा, आता आपण प्रश्न विचारू, अंधार नसेल तर प्रक्षेपण उमटेल का, दिसेल का, आणि त्या प्रक्षेपणाचा आनंद येईल का, नाहीये. याचा अर्थ काय झाला रामदास स्वामींच्या भाषेमध्ये, याचा अर्थ आम्ही ज्या सुख उपभोगांना आनंदाचे आश्रयस्थान मानले आहे
त्याचे मूळ आपल्या देहबुद्धीच्या अंधारात आहे. त्या अंधारामुळे आपल्याला या विषयांमध्ये आनंद आहे असं वाटलं पाहिजे. त्यांनी पुढे एके ठिकाणी रामदास स्वामींनी असं वर्णन केलंय. त्यांनी जे वर्णन केलं ते आपल्या भाषेत मी पॅराफ्रेज करतो. ते म्हणे ख्रिसमस लाईट कशा असतात, ते म्हणे रात्री ठीक दिसतात, पण दिवसा उजेडी पाहिले तर रामदास स्वामींचा शब्द आहे ओंगळवाणी दिसतात. मजा येते का प्रकाशामध्ये? तसंच संतांना ते विषय सुखाचं व्यावहारिक मूल्य जाणतात, पण त्याच्यामध्ये आनंद मिळतात म्हणून त्याला ते पकडून बसत नाही संत. आणि 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 मग त्यासाठी आपल्याला आता कसं ओढातोड होते हो, की असं आपल्याला म्हणणार हे विषय भोगू नका, सोडा म्हटलं तरी कॉफी सोडू असं ते असं हृदयाचा एक तुकडा गेल्यासारखं असं वाटतं की हे. तर रामदास स्वामी म्हणतात हे ज्ञान मिळालं ना की आपोआपच तुम्हाला निरर्थक होणार आहे. आणि ज्ञान मिळण्यासाठी सत्वगुण जरूर आहे, आणि त्याला स्वामी चिन्मयानंदजी प्युरिटी ऑफ माइंड म्हणतात. सत्वगुण ते कसं देतात आणखीन आपण पुढे पाहू. तर हे म्हणून त्यांनी काय म्हटलं की देहबुद्धीला ते अंधकार म्हणतात. आता बघा, कुठल्याही वेदांताचा धडा या रज्जू सर्पाशिवाय पूर्ण होत नाही. आता रज्जू सर्पाचं उदाहरण अभ्यासनामध्ये सुद्धा एक खुबी आहे बरं का. कसं असतं, रज्जू सर्प कसा असतं, थोडा अंधार आणि थोडा उजेड असणं जरुरी असतं, कारण पूर्ण अंधारात कोणालाच दिसणार नाही. तर एका संतांनी खूप छान सांगितलं, हे जर झुंजू मुंजू थोडा अंधार थोडा उजेड म्हणजे कसं माहितीये का, आपल्या प्रत्येकाला थोडं कळतं असं वाटतं बघा. कळत नाही असं कळतं, आपल्याला कळत नाही, पण असं नाही वाटत की पूर्ण कळत नाही. आपण मला असं वाटतं नाही, थोडं कळतं तरी मला थोडं कळतं. ते थोडं कळणं म्हणजे सर्प दिसणं म्हणजे थोडं कळणं आहे. मग तमोगुण काय करतो आणखी एका वेगळ्या शब्दामध्ये, की तमोगुण हा आवरण म्हणा, अंधार म्हणा, त्या सत्वगुणावर ज्ञानावर जणू काही अंधार टाकतो. आणि अंधार बसल्यावर मग आपल्या रजोगुणाचं त्या वासना पूर्व पापे म्हणले बघा मनाच्या श्लोकामध्ये. आपली वासना जी आहे, पदार्थी घडे वासना पूर्व पापे, हा जो वासना आपली तरंग वृत्ती रूपाने रजोगुण उठतो, त्याचं प्रक्षेपण हे इफेक्टिव्ह किंवा जाण कधी होते, त्या आवरण असलेल्या अंधारात होते. आणि ह्या दोन्ही एकत्र मिळून मग ते विपरीत दर्शन होतं आपल्याला. तो सिनेमा खोटा आहे म्हणून आपण एन्जॉय करू शकतो की नाही, तसं संत पण जग आपल्यापेक्षा जास्ती एन्जॉय करतात ते खरं म्हणजे. म्हणून सत्वगुण प्रधान बुद्धीस काय होतं, परिस्थिती जशी आहे तशी आकलन होते. मग आता बघा, परिस्थिती जशी आहे तसं कुठलीही परिस्थिती व्यवहारी संसारातली जशी आहे तशी आकलन होण्यासाठी जे लागेल ते अतिशय महत्वाचं असलं पाहिजे की नाही. म्हणून सत्वगुणावर बघा केवढा मोठा समाज 87 ओव्या रामदास स्वामींनी लिहिले. चला आता आपण पुढे जाऊ. मग आता थोडं वेगळ्या तऱ्हेने आता होमवर्क कडे येऊया. आपण काय ठरवलं होतं की प्रापंचिक आपले शबल आणि पारमार्थिक शुद्ध त्रिगुणाचा जग मन कुठे रमतं आणि अंतरंग याच्यात आपण विचार करणार, बरोबर? चला आता तुमच्यापाशी तुम्ही एक लिस्ट असेल, पण तो अजून टॅब्युलेट आपण नाही केलंय बरं का, की शबल रजोगुण कुठले, शुद्ध कुठले, प्रपंचाभिमुख कुठले, आणि परमार्थाकडे ज्यांचं तोंड आहे त्या माझ्या भावना कुठल्या, त्याचं अजून आपण वर्गीकरण केलं नाही. पण एक आपण मार्गदर्शक सूत्र या समासातलं सगळ्या 87 ओव्यांमधलं मी एक मांडण्याचा प्रयत्न केला. तर जेव्हा माझ्या मनात येतात की हे जग माझ्यासाठी आहे, मी त्याचा माझ्या भोगवृत्तीसाठी उपयोग करून घेईन, तर रामदास स्वामींच्या मते हा शबल रजोगुण. मी जगासाठी माझ्या गुणांचा जगाला काय उपयोग होईल, मला जे जे काही येतं, तर मग माझा निस्वार्थीपणे मी जगाला काय देऊ शकतो, मग ही त्याग वृत्ती झाली. भोगवृत्ती
ही शबल किंवा तमोगुणी किंवा शबल रजोगुणी, आणि त्याग वृत्ती ही शुद्ध रजोगुणी किंवा सत्वगुणी. आता माझं मन कुठे रमतं? माझ्या माझ्या वासनात जिथं तृप्त होती तिथं मन रमतं. माझ्या, आता कोणी असं म्हणत नाही बरं का की माझं माझ्या देहावर प्रेम आहे, पण ते आपण बघितलं हवेपणातनं आपल्या देहाचं प्रेम व्यक्त होतं. आणि त्याच्यामुळे साहजिक या नाण्याची दुसरी बाजू काय आहे की मग माझं डोकं दुखेल ते सगळ्यात महत्वाचं. दुसऱ्याला कॅन्सर जरी झाला तरी तो महत्वाचा नाही. माझं डोकं दुखी महत्वाची, माझ्या दुसऱ्याच्या दुःखाबद्दल उदासी. ते काय होतो, काय कॅन्सर होतो सगळ्यात, पण माझं डोकं दुखते ते सगळ्यात महत्वाचं, अशी माझी भावना बनते. मग माझं मन कशात उमतं की मी कशा तऱ्हेने माझ्या वासना निर्मूलन करीन. एका सत्संगामध्ये होतो, ते म्हणले माणसाला मोकळा वेळ मिळाला की ते संत सांगायचे की त्यांनी त्याच्या मनामध्ये त्यांनी असं आणावं, या माझ्या मोकळ्या वेळामध्ये मी माझ्या मनातल्या कुठल्या वासना निर्मूल करण्यासाठी मी एखादी मी नवीन सवय लावून घेऊ. आहा, मग म्हणजेच काय म्हणले, हा देह मी साधना करण्याचा काउंटर. आपण, मला असं वाटतं तुलसीदासांची विनयपत्रिकेतली ओवी पण बघितली 3-4 तासांपूर्वी. साधन धान धाम असं तुलसीदासांनी देवाचे आभार मानले. प्रभू तुम बहुत अनुग्रह कीनो, साधन धाम विबुध दुर्लभ तनु, मोही कृपा करी दीन हो. आहा, तर हा देह मिळाला आहे ते साधनच मी माझा आहे, त्याचं मी आय विल यूज दिस एज अ लॉन्चिंग पॅड टू डू साधना. आणि मग त्या साहजिकच स्वतःच्या देह सुखाबद्दल मी उदासीन राहील. मग माझ्या हे माझं मन कुठे मी रमवण्यासाठी, आता माझ्या मनात जर अंतरंगात तमोगुण असेल किंवा माझे काम क्रोध द्वेष मत्सर यांचा धुमाकूळ चालू असेल, तो रामदास स्वामी म्हणतात शबल त्रिगुण. आणि मग आत्मानात्म विवेक रम्य विलास जर आपल्या त्यातच रमून जात असेल तर तो पारमार्थिक शुद्ध त्रिगुण, पारमार्थिक शुद्ध गुण झाला. पुढे बघू. आणखी आता 2च राहिले. तर व्यवहार कसा होईल आणि परोपकार कसा होईल, हे आधी जे आपण 3 बघितले ते अंतरंगा झालं, आणि हा बहिरंग. गेल्या वेळी आपण साधकाचं आणि संतांचं अंतरंग आणि बहिरंग हे वेगवेगळं बघितलं. तसं आपण आता हे अंतरंगाचे 3 पाहिले, मनात उठणारे विचार, मन कुठे रमतं ते. आणि आता आपला व्यवहार आणि परोपकार हे या शबल आणि शुद्ध त्रिगुणात कसा आहे ते पहा. व्यवहार कसा म्हणतो, व्यवहारात मी सारखे दोष दृष्टी निंदा पाहत दुसऱ्याची, विरोध आणि दोष, हा असंच करतो तो तसं करतो, हा असं वाईट आहे तसं वाईट आहे. तेच जर मी सत्वगुणच असेल तर मी काय म्हणेन, गुणग्राहकत्व. आज मला त्या देशमुखांनी गोंदवलेकर महाराजांचं एक शलाकाकडे जे दिलं त्यात मला महाराजांची आठवण झाली. ते संत सांगायचे त्यांच्या आठवणीत लिहिलंय. ते म्हैसूरला कोलारला सोन्याच्या खाणी बघायला त्यांचं गेले होते महाराज. तर महाराज काही गेले नाही, ते म्हणजे तुम्ही जा मी नाहीये. मग ते संत ते आजोबा गेले, ते सांगायचे आम्ही जाऊन आलो. जाऊन आल्यावर महाराजांनी विचारलं काय बघितलं सोन्याच्या खाणीमध्ये, बघितलं का सोनं? तर त्याने सांगितलं नाही म्हणले महाराज, ते सोन्याचं मातीच होती जास्ती करून, त्यात फक्त सोन्याचे कण होते. त्यावर महाराज म्हणले मी तसंच करतो. तर ह्यांना कळलं नाही, पण ते महाराजांशी मोकळेपणे बोलत ते म्हणाले म्हणजे काय? तर महाराज म्हणले प्रत्येक मनुष्य हा मातीच असतो, त्याच्यामध्ये फक्त सोन्याचा कण असतो. तो फक्त मी त्याच्याकडे मी बघतो आणि त्याला मी जवळ करतो. मग ह्यालाच गुणग्राहकत्व म्हटलं बघा. हे गुणग्राहकत्व झालं. आपण दोषाने आहोतच, पण आपल्यात एक सोन्याचं कण आहे. आणि आपली जर संतांची गाठभेट धरली, भाग्य उदय झाला, तर मग ते गुणग्राहकात नाही. जर आपल्यापाशी बघा इतके दोष आहेत, आपण संतांच्या संगतीत राहायला लायक आहोत का? नाही. तर आपल्यात हा सोन्याचा कण आहे,
म्हणून त्यांनी आपल्याला जवळ त्यांच्या संगतीत राहू शकतो. मग परोपकाराची ज्याची देहबुद्धी आहे त्याची परोपकाराची वृत्ती नाही, आणि संतांना परोपकाराची हौस असते. ते म्हणत मला महाराजांचं गेलं वाक्य मी 2-4 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं की व्यवहार, ते म्हणायचे व्यवहार दृष्ट्या माझ्यामध्ये एक दोष आहे, मला दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही, मला दुसऱ्याला मदत केल्याशिवाय चैन पडत नाही. कसं आहे. तर मग आता ह्या दृष्टिकोनातनं आता आपण आपल्या होमवर्क कडे बघू की आपण हे 3 आपण पाहिले. आनंदाचे आपले आश्रयस्थान काय आहे, आपली आदर्श पुरुषाची म्हणजे मी काय बनलं म्हणजे मी आदर्श माझाच मला होईल, आणि संकटाकडे पाहण्याची दृष्टी माझी कशी आहे, हे आता तुम्ही जो ते जी लिस्ट केली आहे की नाही मनामध्ये उठणाऱ्या विचारांची, ती आता तुम्ही या तक्त्यात घाला. आणि मग हे आता मी म्हणलं तसं की हे मी माझ्यासाठीच विश्लेषण आरशात बघून स्वतःचं विश्लेषण केल्यासारखं हे अंतरंग, असं आपण हे सत्वगुणाकडे आहे. तर एवढं आता सत्वगुणावर पुरे. आता आपण पुढे चालू. तर हे तमोगुणी माणसांना, कुठलंही आपलं सत्व रज तमोगुणी माणसांना आत्मसुधारणा होण्यासाठी आदर्श असणं जरूर असतं बघा. हे आता पुढच्या समासाची की जे मूळ स्त्रोत सत्वगुणाचा सद्विद्या, त्याच्याबद्दल आदर्श आहे, आणि त्या पुरुष ह्या ही सत्वगुण आहे, ही सत्वगुण या संतांच्या पोटी उदयास आलेली ती टेक्नॉलॉजी जणू काही ते आपल्याला पाहायला मिळतात. शो केस सारखे त्यांचे असतात, आणि ज्या समाजात असा पुरुष असतो त्याचे भाग्य जणू काही उदयास येते, आणि त्यांचं चरित्र आणि शिकवण हे पिढ्यानपिढ्या लाभदायक ठरतं. बघा 350-400 वर्षापूर्वी रामदास स्वामी आहेत झाले, आणि बघा तुम्ही किती प्रेमाने त्यांचा तुम्ही अभ्यास करण्यासाठी आपण जमले आहोत, आहे की नाही लाभदायक, किती तेजस्वी, किती गुण आपण त्यांच्या आता पाहणार आहोत या समासामध्ये. तर आपण हे बघू. बघा, श्रीराम ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची जाणे, सद्विद्या अंगी. म्हणजे पहा, हे नुसते विचार, ते नुसतं वागणं जरी बघितलं ना तरी सद्विद्या अंगी बाणेल असं ते म्हणतात. सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. आणि बघा, हे जर तुम्ही आता आपण जे पुढे पाहू ना, ह्या जर ओव्या तुम्ही पाहिल्या, आपण बघितल्या ना, तर आपल्या लक्षात येईल हे जणू काही या मारुती रायांचंच वर्णन आहे. आणि बघा, योगायोग इतका सुंदर, नेमकं हे करत असतानाच मला माझ्या हाताची हे समर्थांच्या नित्यपूजेतील मारुती रायाची तस्वीर कोणीतरी मला पाठवली बघा. आहा, हे त्यांच्या नित्यपूजेतली मारुती रायांचा हा फोटो आहे, आणि समर्थांचं चरित्र सुद्धा मारुती रायांसारखंच या सद्गुणांची, त्यांचा स्त्रोत ह्या आपण सत्वगुणाचा, या त्यांचं जणू काही ते स्वतःच चरित्रच सांगत आहेत असं आपल्याला वाटते. बघूया आपण की अत्यंत दुर्मिळ अशा या सद्गुणांच्या जोड्या आता हे सांगणार आहेत बघा. परम या जोड्या आहेत म्हणजे कसं, हा एक सद्गुण जरी आपल्या अंगी आपण बांधला ना तरी आपण धन्य होऊ बघा. आणि ह्याच्या अनेक जोड्या या सत्पुरुषांच्या, या सद्विद्य संतांपाशी असतात बघा. ते ऐकायला सुद्धा किती सुंदर आहे. परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर, परम संपन्न आणि उदार, अतिशयेसी. बघा, आपण पार जगामध्ये बघतो कोणी सुंदर असतात, पण ते चतुर किंवा इंटेलिजंट असतीलच असं काही सांगता येत नाही बरं का. समजा सुंदर असतील, हुशार असतील, पण ते करते पण किंवा त्यांच्या अंगात तेवढे शक्ती असेल करण्याचे, सबळ असतील असं पण काही जरूर नाही. आणि समजा शक्ती असेल तर ते युक्तीनं करण्या एवढं धीरच असेल असं पण काही सांगता येत नाही. कारण काय ग्रेट कॉम्बिनेशन आहे बघा.
ही एका ओळीत जोडी बघितली. आणखी दुसरी जोडी बघा. परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत, अतिशयेसी ज्ञानी पण आहे आणि भक्तीत भक्त पण आहे. आहा. आणि तो पंडित पण आहे आणि विरक्त पण आहे. विरक्त म्हणजे काय हे आणखी आता याच्या पुढच्या 9व्या समासात ते सांगणार आहेत. विरक्ताची लक्षणं. फारच सुंदर समास आहे तो, आपण पुढच्या सोमवारी पाहणार आहोत. आणि तो तपस्वी पण आहे आणि शांत आहे. आणि शेवटी पुढे काय म्हणतात, वक्ता आणि नैराशता, सर्वज्ञानी सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता, सर्वत्रासी. तो श्रेष्ठ आहे तरी नम्र आहे. अशी बघा किती सुंदर जोड्या आहेत. आणि हे ऐकल्यावर बघा तुलसीदासांनी एक वर्णन केलंय. एक उत्तर कांडामध्ये शेवटी त्यांनी म्हटलंय, सुंदर सुजान कृपा निधान, अनाथ परकर प्रीती जो. हे आणि रामदास स्वामींचं सुंदर आणि चतुर, सबळ आणि धीर. बघा किती सारखं आहे तुलसीदासांचं रामाचं वर्णन. आणि बघा तुलसीदासांनी रामाच्या वर्णनात हे श्लोक केले. ज्या प्रभू रामचंद्र समर्थांचे प्रत्यक्ष गुरु, अनेक संतांचं म्हणणं आहे की हे रामदास स्वामींचेच गुण आहेत. तुलसीदासांनी जे रामाचे गुण म्हणून वर्णन केले तेच गुण आपल्याला त्यांचे जे दास समर्थांमध्ये दिसतात. बघा प्रभू रामचंद्राने समर्थांना आपल्यासारखं केलं की नाही? रामदास स्वामी स्वतः तसे झाले की नाही? सुंदर सुजान कृपा निधान, अनाथ परकर प्रीती जो. सुंदर सुजान असेल, बलवान असेल, पण ते कसं असतं, जसं आता मी विनोदानी म्हणतो, ते लायन्स क्लब वाले फक्त लायन्स क्लब वाल्यांना मदत करतात, दुसऱ्या कोणी आणखी दुसऱ्यांना मदत नाही करत. पण हा रामचंद्र अनाथ परकर प्रीती, त्याला दुसरं कोणी नाही. हे आता बघा फारच सुंदर या छंद आहे. शेवटी बघायचा असेल तर 128व्या दोह्यानंतरचा तिसरा छंद आहे. फारच सुंदर तुलसीदासांनी वर्णन केलंय. त्याच्यामध्ये मला या सद्विद्येच्या समासाचा सार सापडला. चला आता आपण पुढे बघूया. आणि किती त्यांनी सुंदर त्यांनी जोड्या घातल्या आहेत. दक्ष दूर्त योग्य तार्किक, सत्य साहित्य नेमक भेदक, कुशल चपळ चमत्कारिक, नाना प्रकारे. त्याच्यापाशी इतके गुण आहेत की असे चमत्कारिक वाटेल इतके. तर बघा किती. आता मी एक नम्रपणाने मला जे भावलं ते बघा. आपण स्वामी तेजोमानंदांचं जर पाहिलं, बघा त्यांना काय येत नाही ते त्यांच्या गुरुला अत्यंत प्रिय होते. अद्वैत वेदांत इतकं सुंदर सांगतात, पण भक्ती सुद्धा किती सुंदर समजावून सांगतात. ज्ञानी आहेत पण भक्त आहेत. त्यांना स्वयंपाक सुंदर येतो, त्यांना संगीत येतो एवढंच नव्हे तर संगीताचे जाणकार आहे. त्याचं जे पुस्तक आहे संगीतावर लिहिलेलं, की काय स्वर टू ईश्वर, स्वरातून ईश्वराकडे, ते वाचून अनेक पद्मश्री मिळवलेले गुरुजी सांगत होते. गायक त्यांना म्हणाले की अशा तऱ्हेनं संगीताची ओळख आम्हाला झालीच नव्हती. हे पद्मश्री मिळवलेले गायक गुरुजींना असं कॉमेंट केलंय बरं. ते संगीत रचना करतात. तर बघा इतकं आहे, किती आहे. ते बघा कसे आहेत. पुढच्या ओळीत कसं म्हणतात रामदास स्वामी, संशय छेदक विशाल वक्ता, सकळ क्लुप्त असोनी श्रोता. त्यांना सर्व माहित आहे, पण आपण जर कोणी त्यांना सांगायला गेलं ना, ते उत्तम श्रोता आहे. आणि गुरुजी म्हणतात, तुम्हाला जर उत्तम वक्ता व्हायचं असेल ना, तुम्ही आधी उत्तम श्रोता बना. किती गोड आहे. कथा निरूपणी शब्दार्था जाऊच निधी, कधी ते उलट सुलट विनोद सांगणार नाही.
इतकं मुद्देसूद. तुमच्यापैकी बरेच जण त्यांचं आता कठोपनिषद ऐकत असाल तुम्ही. सकाळी 30 मिनिटं होतं. बघा किती त्याचा एक मुद्देसूद असतं. ते तुम्हाला जर अद्वैतानंदांच्या सत्संगामध्ये कधी राहायचं भाग्य आलं असेल, बघा अगदी त्या अद्वैतानंदांच्या सत्संगाची आठवण झाली मला ही ओवी वाचताना. वेवादरहित संवादी, संगरहित निरोपादी, दुराशारहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी. त्यांचं ज्ञान कसं आहे? विमळ ज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक, साधन रक्षी. असं नाही म्हणत बरं मला इथं सगळं येतं, ते स्वतः जप करतात. सिद्ध असोनी साधक, फारच महत्वाची ओवी आहे ही. सिद्ध असोनी साधक, साधन रक्षी. आता शेवटी म्हणतात, असो ऐसे उत्तम गुण, हे सद्विद्येचे लक्षण, अभ्यासाया निरूपण, अल्पमात्र बोलिले. आता एक शेवटचा मुद्दा बघू या समासाबद्दल. मीच एक पूर्वपक्ष उपस्थित करतो की मग हे उत्तम गुण आपल्या अंगी कसे येतील? इतकी मोठी लिस्ट वाचली म्हणून मला तर काहीच नाही. आणि हे आता इतके शांत, सिद्ध असोनी साधक, हे गुण का जन्मताच असतात का? उपजत सौंदर्याप्रमाणे तर नाही, की आता जन्मताच मी तर सुंदर नाही, आता काय करू, मला संगीताची जाण नाही, मी सुंदर नाही, असं काही आहे का? की जन्मला नाही मिळाले तर नाही मिळाले. तर बघा ही शंका तसं उपस्थित आपण केली तर त्या संवाद आहे की नाही रासभोग. तेव्हा दासबोधात त्यांनी रामदास स्वामींना कल्पना होती. जणू काही ह्या शंकेला ते उत्तर देताना रामदास स्वामी काय म्हणतात या समासाचा शेवट करताना? पहिली गोष्ट, सर्वप्रथम समर्थ रामदास अत्यंत प्रयत्नवादी होते. प्रयत्नाने मनुष्य आपले ध्येय साध्य करू शकतो, अशीच त्यांची शिकवण आहे. आणि त्याला अनुसरून ते काय म्हणतात? आहा, रूपलावण्य अभ्यासिता नये. रूपलावण्य अभ्यासाचा नव्हे. किती करणारो प्लास्टिक सर्जरी करून करून नाही सुंदर. ते रामदास स्वामींनी तेव्हा सांगून ठेवलेले की अभ्यास प्रयत्नाने सुंदर रूप लावण्य नाही होणार. रूप लावण्य अभ्यासिता नाही. जे माझ्यापाशी उपजत गुण आहेत त्यांनी चालत नाही, दिसतच आहे. सहज गुणास न चले उपाय. मग ते काय सांगतात? काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. कसं म्हणले? ऐसी हे सविद्या बरवी, सर्वत्रापासी असावी, परिविरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप. आता अभ्यास रूप हा वेदांतामध्ये टेक्निकल शब्द आहे. अभ्यास शब्दाचे दोन अर्थ होतात बोली भाषेमध्ये. म्हणतो आपण अभ्यास म्हणजे स्टडी, शिक्षण, अभ्यास ते एक आहे. आणि अभ्यासामध्ये म्हणजे पुन्हा 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 वारंवार करत राहायचं, याला सुद्धा ते अभ्यास म्हणतात. तर मला जर विरक्त व्हायचं असेल, चिन्मयानंदाच्या भाषेमध्ये मला जर प्युरिटी ऑफ माइंड मिळवायची असेल, की जेणेकरून माझी क्लॅरिटी ऑफ थॉट्स कडे वाटचाल होईल, तर मला ही रामदास स्वामी मला सांगत आहेत, आपल्या सगळ्यांना सांगत आहेत, ऐशी हे सद्विद्या बरवी. ही जणू काही त्यांनी गुरु किल्ली आपल्याला दिली बघा. सर्वत्रांपाशी असावी ही सद्विद्या, परी विरक्त पुरुषे, ज्याला विरक्त पुरुष व्हायचा आहे त्यांनी अभ्यासावी अगत्य रूपे. म्हणजे प्रेमाने, जोर जबरदस्ती नाही. अगत्य आपण कसं म्हणतो, कसा शब्द आहे, लोडेड शब्द आहे अगत्य. अगत्य त्याची आदर ठेवून त्याला चिन्मयानंद म्हणायचे रेव्हरन्स. इथे तुमचं लव आणि रिस्पेक्ट एकत्र येतो की नाही, तर ते चिन्मयानंद फार सुंदर सांगायचे. त्याला म्हणायचे रेव्हरन्स. ते अगत्य म्हणजे रेव्हरन्स, ती आपल्यापाशी होईल. आणि अगत्य रूप व्यक्त पुरुषाच्या वागणुकीत होतं. तो आपण समास आता आपण पुढच्या सोमवारी पाहणार. तर आता आपण इथे थांबू. आणि आता तुमचे सगळ्यांचे काही प्रश्न असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल, काही तुम्हाला मांडायचं असेल तर तुम्ही सांगा. तुमच्या होमवर्क बद्दल काही सांगायचं असेल तर सांगा, किंवा
माझं काही दुसरं काही तुम्हाला चर्चा करण्यासाठी आपण मोकळा वेळ आहे? मी एक विचारू का? हा. आत्ता जो तुम्ही पॉइंटर सांगितला ना, की त्याला थोडंसं पुन्हा रिव्ह्यू करता का? आत्ता जो सांगितला ना, की गुरु किल्ली दिली आहे. हा. तो अभ्यास, तो कॉन्सेप्ट. हा, तर काय त्याच्याबद्दल काय? मला एकदम लक्षात आलं नाही. तर ते काय म्हणतात की आता बघा, अगत्य म्हणजे आपल्याला कोणाविषयी अगत्य वाटतं. समजा जर मला संगीत खूप आवडत असेल तर मला जे संगीताचे गायक आहेत त्यांच्याविषयी अगत्य वाटतं की नाही. तर ते काय म्हणतात, असं आहे ना, मी गृहस्थ आहे की नाही, तर मला विरक्त, संन्यास असे असे शब्द ऐकले ना की भीतीच वाटते, त्याच्यात नकोच वाटतं की मला काही तुम्ही सोडायला सांगू नका. याच्याविषयी गोंदवलेकर मला फार एक विनोदी गोष्ट सांगायची, ते मी पुढच्या सोमवारी सांगेन. पण ते काय म्हणतात, हे विरक्तीकडे नावडीनं नका, तर आदराने बघा. आणि मग ते कसं बघा, ते आता पुढच्या समाज ते विरक्त पुरुषाची लक्षणं समजावून सांगितली ना की आपल्याला पण वाटेल, अरे हो, मला तर हेच व्हायचं आहे. मी उगीच ते संन्यास किंवा विरक्ती याला मी नावड उत्पन्न केली. तर म्हणून ते म्हणले विरक्त पुरुष हे अभ्यासावे. आता बघा, आपण पण लहान मुलांचं किंवा शाळेत जाणारे विद्यार्थी, टीनेजर्स म्हणे अभ्यासाचा कंटाळा असतो की नाही, पण ते आवडीचं बघा, त्यांना कुठली जरी आवड लागली ना, ते फ्रेशमन सेकंड इयरला असतात, मग ते इतका अभ्यास करतात, मग ते त्याच्यात त्या स्वप्नामध्ये गुंग होतात की मी हे मेजर करीन, डबल मेजर करीन. ती आवड लागली पाहिजे. तर हे अगत्य येणं आपल्या मनामध्ये, अगत्याचा उगम पावणं म्हणजे अभ्यास असं ते म्हणतात. आणि आता हे अगत्य परमार्थाच्या दृष्टीने आहे, म्हणून सत्वगुण जरूर आहे. थँक्यू. नमस्कार. हा, बोल. नमस्कार. हो, देशमुख साहेब बोला. खूप चांगलं वाटलं. आणि आपण जे सत्वगुण सांगितले ते आमच्यामध्ये मला वाटतं 5% सुद्धा नाहीत, तर तो प्रयत्न करू हळूहळू घ्यायचा. आणि थोडी जरी वाढ झाली 7%, 8% तरी आम्ही धन्य. तर खूप खूप मजा आली. बघा, तुम्हाला गोंदवलेकर महाराज प्रिय आहे, तर त्यांच्या खेडवळ भाषेत सांगतो, आपण स्वतःकडे आपण हीन वाटून नाही घ्यायचं बरं का की 5% आहेत. महाराज काय म्हणायचे, किती गोड भाषा होत्या खेडेगावच्या बुवाची. ते म्हणायचे, अरे शेण जरी खाली पडलं तरी माती घेऊन उठतं की नाही. होय होय होय. तसं आपण रामदासांचा दासबोधाचा अभ्यास केला तर होईल का असं? रामबाण औषध वाया जाईल असं होईल का? नाही होणार. थँक्यू सर, खूप मजा आली. खूप नमस्कार. प्रभाकरजी, तुम्ही खूप सुंदर ईमेल पाठवली आहे तुमच्या विचारांबद्दल. तर सांगा ना आम्हाला, आहे 2 मिनिटं, तुम्ही सांगता का? तुम्हाला मी अनम्यूट करू का? तुमची सांगण्याची इच्छा असेल तर 2 मिनिटं तुम्ही सांगा. इच्छा आहे. हा, बोला. अनम्यूट केलं आहे तुम्हाला. ऐकू येतंय? हा, येत आहे ऐकू. नाही, मला कारण ते थोडस सायंटिफिक बॅकग्राऊंड असल्याने विचार येतात डोक्यामध्ये की मनुष्य असे असे विचार का करतो, का त्याचं लक्ष देवाकडे जात नाही, का त्याला दुर्बुद्धी होते. त्याच्यासाठी काहीतरी जेनेटिक कनेक्शन आहे की नाही आहे, हा प्रश्न माझ्या डोक्यात आला होता आपण जेव्हा सांगितलं तेव्हा. काही लोक जन्मताच सद्गुणी असतात, काही लोक जन्मतात अजोगुणी असतात. आणि हे जे आहे, ऑफकोर्स जसं आपला गुरुदेव स्वामींनी सांगितलं, आपण प्रयत्न करून त्याला चेंज करू शकतो. पण याचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय, किती किती माणूस चेंज करू शकतो आणि किती त्याचं प्रारब्धाने. कारण काही माणसं सारखे एकदा जेलमधनं सुटले पुन्हा क्राईम करून पुन्हा जेलमध्ये जातात, त्यांच्या डोक्यामध्ये दुसरे विचारच येत नाही. त्याचं कारण काय, का का अशी बुद्धी होते? अज्ञान आहे, ते सगळं आहे.
पण त्याच्यासाठी त्यांचं प्रारब्ध आहे का, त्यांचे जीन्स आहे का, त्यांचं अज्ञान आहे की काय, हे प्रश्न माझ्या डोक्यात नेहमी येतात. तर बघा, आपल्याला इतके ज्ञानी श्रोते आहेत, मी तुमच्यापैकी संवाद साधण्याच्या दृष्टीने तुम्हाला कोणाला उत्तर सुचतंय का, द्यायचंय का, तुम्ही द्या. कोणाला बोलायचं आहे का? तुमच्या सगळ्यांचा सुद्धा दासबोधाचा खूप अभ्यास आहे, मला जाणीव आहे. नाही नाही, मला स्वतःला उत्तर शोधायचं आहे. नाही, आम्ही बाकीच्यांना विचारत आहे आता हा की हा आपण हा बघूया त्यांच्याकडनं. हा सांगा ना कोणी. हात वर करा, मी तुम्हाला मला तुमचा. उत्तर आहे की नाही माहित नाही, हा, पण जेव्हा आपण म्हणतो भोग प्रारब्ध, अरे थांबा, तुमचा आवाज गेला, 1 मिनिट. हा, बोला. तुमचा आवाज, तुमचा कॉम्प्युटरचा आवाज तुमचा बंद आहे बघा. हा बोला. मनीषाने हात वर केलाय, 1 मिनिट. हा बोला. हा, मी जरा वेळ बोलू का? हा बोला. मला असं वाटतं, मी जे काही वाचलंय किंवा माझे काही स्पिरिच्युअल गुरु आहेत त्यांच्याकडनं मला जे कळलंय त्याच्याप्रमाणे, की आपण किती पॉझिटिव्ह आहोत ह्याच्यावर सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ठरतात. आणि हे एका जन्माचं नाहीये. आता तुम्ही जे ज्ञान मिळवलंय किंवा तुम्हाला जी या आध्यात्मिक विषयांच्या वाचनाची जी आवड आहे ती अशी एका जन्मात नसेल, मला नाही वाटत येत असेल. जसं गाण्याची प्रॅक्टिस करतो आपण, सारखं सारखं प्रॅक्टिस करतो आणि फायनली आपण एका कुठल्या तरी चांगल्या स्टेजवर जातो, तसंच मला वाटतं आत्म्याला ते चिकटलेलं असतं. आणि मी श्रीपाद वल्लभांचं चरित्र वाचलेलं, तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं, एक परीट असतो आणि त्या परीटाला सगळं संस्कृतचं मला ज्ञान अजून हे एक्सप्लेन नाही करता येते, पण एक 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 आणि मिनिट, उत्तर आहे का माहित नाही. एक मिनिट. त्यांना मनीषाचं पूर्ण झाल्यावर मग तुम्ही बोल. हा बोला तर मनीषा. मला असं वाटतं की प्रत्येक जन्म आपण जेव्हा, जसं आपल्या हिंदू धर्मात किंवा वेदांमध्ये म्हटलं तुमचा आहे, आवाज येत नाहीये. माझा आवाज येत नाहीये? भागवत काका का मला? एक सेकंड. हा मनीषा, बऱ्याच जणांना हा, येत हा. आहे अच्छा. तुमचा. हा, बोला मनीषा, बोला. सॉरी. हा, तर मला असं वाटतं की आपण प्रत्येक जन्मात थोडं थोडं ज्ञान प्राप्त करत असतो आणि ते ऍडिशन होत जातं प्रत्येक वेळी. कारण असं कधीच होणार नाही, मला वाटतं की एकदम झिरो पासून सुरुवात होते. आणि मी अशी बरीच मुलं बघितली आहेत की ज्यांना अगदी लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टीची आवड असते. एकाच घरातली मुलं असतात, पण एखाद्याला आवड असते आणि एखाद्याला अजिबात आवड नसते. तर मला असं वाटतं की ते सोलला आपल्या नॉलेज थोडंसं चिकटलेलं असावं, असं ह्याच्यात तरी लिहिलेलं आहे श्रीपाद वल्लभांच्या चरित्रामध्ये, की तो परीट असतो आणि त्या परीटाला संस्कृत वगैरे सगळं येत असतं. तर त्याला जो शंकर भट्ट जात असतो तो त्याला विचारतो की तुला असं सगळं कसं येतं, तर तो सांगतो मी गेल्या जन्मी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होतो आणि मरताना फक्त मी परीट अशासाठी झालो की मरताना एक गाईचं वासरू कपडा खात होतं, तर माझं तिथे लक्ष गेलं आणि माझी त्या गोष्टीवर वासना गेली. त्यामुळे मला त्या कपड्याचा विचार केला. आणि जसं आपण मरताना विचार करतो आणि आपलं पूर्ण आयुष्य असतं त्याच्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि वेदांमध्येही तसं थोडाफार उल्लेख केलाय. तर मला वाटतं हे ऍड होत असावं. तर मनीषाताई, हा. मनीषाताई, हे तुम्ही म्हणतात ते खरं आहे. फक्त अडचण काय आहे ते माहितीये का? मी एक गमतीनं म्हणतो बरं का, कारण माझी प्रभाकर काकांची ओळख आहे म्हणून. हे सायंटिस्ट लोक असतात ना, ते त्यांची वृत्ती अशी असते की बाप दाखवण्याचा श्राद्ध कर. हो हो, अगदी 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 तुम्ही म्हणताय ते. माझ्या घरात पण माझा नवरा पण डॉक्टर आहे आणि आम्ही दोघं विरुद्ध टोकं आहोत. नाही तर तर मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये ऍक्च्युली प्रभाकर काकांच्या ह्याला रामदास स्वामींनी उत्तर दिलं आहे. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासी न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणांची. ते एक्स्ट्रा जे आहे ना, आता आपण सगळेजण हे एक्स्ट्रा आगंतुक गुण म्हणजे आपण एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणूनच तर आपण जमलो आहे की नाही सगळे. हा, आता पटकन तुम्ही सांगा. तुम्हाला मी अनम्यूट करत आहे. हा बोला, तुम्ही झालं, तुम्ही बोला. DN, फक्त तुमचं नाव DN दिसत आहे, तर तुम्ही तुमचं मगाशी राहिलं ना. मी मगाशी बोलले ते ऐकायला आलं की नाही आलं? नाही हो,
आता येत हा आहे काहीतरी माझा गोंधळ झाला नाही. मी तेवढंच सांगत होते की उत्तर आहे की नाही माहिती नाही मला. माझं नाव दीपा आहे. हा तर त्याच्यामुळे म्हणजे उत्तर आहे की नाही मला माहिती नाही. पण जेव्हा आपण जेनेटिक्स किंवा हे सगळं जे आपल्या आता जी आपली इंद्रिय आहे त्यांनी अनालाइज करू शकतो तेवढंच बघतो ना. पण तो आत्मा तिथे जन्माला का आला, तेच जेनेटिक्स घ्यायला का आला, दुसरीकडे का नाही गेला. म्हणजे जेव्हा आपण असा विचार करू शकतो तेव्हा आपल्याला असं रिअलाइज होऊ शकेल की दिस इज नॉट अ लॉजिक. देर इज नो पॉइंट इन फाइंडिंग अ लॉजिक पर से. म्हणजे सायंटिफिकली इज ओके टू फाइंड की म्हणजे, आणि जसं आता मनीषा ताई म्हणत होत्या की एकाच घरातली 2 मुलं वेगळी कशी होतात मग, बरोबर. कारण इफ इट वॉज प्युअर जेनेटिक्स दॅट इज एक्सप्लेनेबल, बट इट इज even though there is a portion of genetics, there is a reason why that particular soul is born with that genetics. आणि त्याचा म्हणजे त्याचा कारण असं नाही, पण असं आहे की ती जी वासना घेऊन किंवा म्हणजे जेव्हा म्हणजे जो एक्सपिरियन्स त्या आत्म्याला घ्यायचा असेल तो मिळेपर्यंत तो ती क्रिया करत राहतो. आपलं भाग्य असं आहे दीपाताई, आता आपण आपली वेळ संपत आली, पण या पुस्तकांमध्ये की नाही हे उत्तर आणखी पुढे येणार आहे बरं का, की माझ्याकडनं साधना का होत नाही, की मी प्रवचनात सांगितलेलं प्रवचन चालू असताना पटकन नंतर विसरतो का, हे प्रश्न रामदास स्वामींनी स्वतः चर्चेसाठी घेतलेले आहे. त्यांनी हे पण घेतलेलं आहे की एकाची प्रगती लवकर होते आणि दुसऱ्याची होत नाही, हे असं का, ते स्वतः रामदास स्वामी सांगणार आहे. आपण फक्त हे दासबोध मनापासून आपण एक साकल्याने अभ्यास करत करत सार घेत आपण केला तर आपल्याला, पण ह्या विषयावर आपण आणखीन एक मी जर असं सुदीक्षाला सांगितलं महाराजांची गोष्ट सांगेन पुढच्या सोमवारी. आणि एक मला विनंती आहे की हे जे आपण हे ऐकलं की नाही आता आपण अभ्यास सकाळी एकत्र होऊन विचार, ते जर तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलेत आणि पाठवले तर त्यांनी काय होईल, हे जणू काही हा आपला अभ्यास आपल्या जणू काही आपल्या आठवडाभर जवळ जवळ राहील बघ आपल्यापाशी. आणि ते आपल्या विचारांमध्ये आपण जे व्यक्त केले ना, तुम्ही बुधवार गुरुवार शुक्रवार पाठवले तर तसं आठवडाभर त्याच्यावर चिंतन होईल. बघा, आणि मलाही आवडेल की कसं मला नवीन वेगळ्या तऱ्हेनं या समासांकडे बघायला. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या सोमवारी भेटू. शांती मंत्र म्हणू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. नमस्कार.